राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात समोर आलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील जेव्हापासून उपोषणाला बसले होते आणि त्यांनी हा मुद्दा हातात घेतल्यानंतर जरांगे यांचं नाव प्रत्येकाच्या तोंडात आलेलं आहे, प्रत्येकाच्या डोक्यात आलेलं आहे, प्रत्येकाच्या जिभेवर आलेलं आहे। आणि असेच मनोज जरांगे यांच्यासारखे दिसणारे एक व्यक्ती आपल्यासोबत आहेत। सध्या मनोज जरांगे वाशीमध्ये जरी असले तरी आझाद मैदानात सुद्धा दिसत असल्याचं पाहायला मिळते। अगदी हुबेहूब त्यांच्यासारखेच दिसणारे संतोष मेढे आहेत, आपण त्यांना विचारूया। मनोज जरांगे सारखीच तुमची जी राहणी आहे, तुमची जी ठेवी आहे, तुमचा जो चेहरा आहे तसाच दिसतो, काय सांगाल? नाही, आता मनोज दादा जरांगे यांनी पूर्ण मराठा समाजाचं जे हे केलं आहे, जनजागृती केली, त्याच्यानंतर मला काही मराठा बांधवांनी सांगितले की तुम्ही पण सेम जरांगे पाटलांसारखे दिसतात। तर मग मी पण कुठंतरी एक मराठा असल्याचा गर्व असल्यामुळं मी पण गेले। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। 3 महिन्यापासून आमच्या तालुक्यामध्ये जनजागृतीचं काम केलंय। लोकांना घराघरात जाऊन सांगितलंय बाबा आपल्याला आरक्षण भेटत नाही, तर ते आरक्षण भेटण्यासाठी काय करायचंय, तर आपल्याला मुंबईला जायचं। तर मुंबईला 5 ते 6 कोटी मराठी येणार आहे, तर तिथं आपल्याला काय समाजसेवा करायची आहे किंवा आपल्याला काय तिथं काम करायचं आपल्यात तुम्हाला मनोज जरांगे सारखाच तुमचा चेहरा दिसतो, मग लोकांच्या भावना काय असतात की ते मनोज जरांगे नाही पण हे तरी आपल्याला भेटतं? हो, फोटो काढतात ना। आता काहींना तिथपर्यंत जायला भेटत नाही, दादांपर्यंत, तर ते माझ्याबरोबर फोटो काढतात। त्यांच्या पण चेहऱ्यावर आनंद दिसतो आणि मला पण आनंद वाटतो। मराठा आरक्षणासाठी तुम्ही सुद्धा आलेला आहात। आज मराठा आरक्षणाविषयी अध्यादेश देणार आहेत, उपोषण सुटणार आहेत, काय भावना आहेत? एकदम आनंद आहे। जसा प्रजासत्ताक दिन हा दरवर्षी साजरा केला जातो, जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत हा विजयाचा दिवस आम्ही दरवर्षी साजरा करणार आणि करत राहणार। हा इतका आनंद आहे का तो आता आमच्या गगनात पण मावत नाही। एकंदरीतच बघितलं की ज्या आरक्षणासाठी हे सगळा लढा सुरू होता तो क्षण जवळ आलेला आहे आणि या मनोज जरांगेंसारखे हुबेहूब दिसणारे संतोष यांना सुद्धा आनंद होत असल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंह सर, मनोज कुलकर्णी, झी 24 तास।